मित्रांनो, आपल्या उत्पन्नावर TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स कापला जाऊ नये यासाठी इन्कम टॅक्स कडून आधी दोन पर्याय होते, फॉर्म 15G आणि फॉर्म 15H. या दोन्ही फॉर्म मध्ये कोणता फरक आहे, कुठला फॉर्म कोणासाठी योग्य आहे या संदर्भातील एक सविस्तर माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर तुम्हाला या फॉर्म संदर्भात माहिती नसेल तर हा व्हिडिओ संपला की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तसं मी या व्हिडिओमध्ये सुद्धा एक थोडक्यात माहिती या दोन्ही फॉर्मची देणार आहे. त्यातल्या त्यात TDS वाचवण्यासाठी तिसरा पर्याय कोणता याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत हा TDS कापला जाऊ नये यासाठी तीन पर्याय उपलब्ध असतात, फॉर्म 15G, फॉर्म 15H आणि सेक्शन 197. यापैकी फॉर्म 15G आणि H जर तुम्ही भरून त्याला जमा केले तर TDS ची कपात थांबवता येते आणि सेक्शन 197 अंतर्गत कमी TDS आकारला जावा यासाठी तुम्हाला अर्ज करता येतो. पण आता या तीनही पर्यायांपैकी तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता ते आपण जाणून घेणार आहोत. फॉर्म 15G. मित्रांनो, फॉर्म 15G चा वापर 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेले नागरिक म्हणजे सामान्य नागरिक करू शकतात. त्याचप्रमाणे हिंदू अनडिवायडेड फॅमिली सुद्धा या फॉर्मचा वापर करून TDS वाचवू शकतात. थोडक्यात या फॉर्म बद्दल सांगायचे तर आपले वार्षिक एकूण उत्पन्न हे टॅक्स ब्रॅकेट पेक्षा कमी आहे याची घोषणा व्यक्ती या फॉर्म मध्ये करू शकतात, ज्यामुळे त्यांचा TDS कापला जात नाही. अशा केसेसमध्ये वार्षिक एकूण उत्पन्न म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये FD करतात, तुमची बचत करतात, त्या मुदत ठेवीवर तुम्हाला व्याज मिळते आणि असे व्याजाचे उत्पन्न जर वर्षभरामध्ये 40,000पेक्षा जास्त असेल तर अधिकच्या रकमेवर 10% TDS आकारला जातो आणि हा TDS वाचावा यासाठीच तुम्हाला फॉर्म 15G भरून सबमिट करावा लागतो. म्हणजे सामान्य नागरिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आणि व्याज उत्पन्न 40,000च्या आत अशा व्यक्तींना जर त्यांचे उत्पन्न हे टॅक्स ब्रॅकेटच्या बाहेर जात असेल तर तो TDS वाचवण्यासाठी फॉर्म 15G चा वापर करता येतो. मित्रांनो, आता आहे फॉर्म 15H. हा फॉर्म खास करून सिनियर सिटीजन आणि सुपर सिनियर सिटीजन्स यांच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे, म्हणजेच यांना वापरता येतो. आयकर कायद्यानुसार ज्या नागरिकाचे वय 60 वर्षाहून अधिक आहे परंतु 80 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना सिनियर सिटीजन कन्सिडर केले जाते आणि ज्या नागरिकांचे वय 80 वर्षाहून अधिक आहे त्यांना सुपर सिनियर सिटीजन म्हणजे अति ज्येष्ठ नागरिक कन्सिडर केले जाते. मागच्याच आर्थिक वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कर कपातीची मूळ सवलत मर्यादा ही 5 लाख रुपये आहे, ज्यामुळे 60 वर्ष व त्याहून अधिक वय असणारा व्यक्ती किंवा नागरिक जो भारतीय रहिवासी आहे आणि त्याचे उत्पन्न हे मूळ सवलत मर्यादेच्या आत आहे हे दाखवण्यासाठी फॉर्म 15H भरून सबमिट करत असतो. जसे सामान्य नागरिकासाठी वर्षभरात व्याजाचे उत्पन्न हे 40,000पेक्षा जास्त असेल तर TDS कापला जातो, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ही मर्यादा 50,000 रुपयांची आहे. म्हणजे जर वर्षभरात व्याजाद्वारे येणारे उत्पन्न हे 50,000पेक्षा जास्त असेल तर अधिकच्या रकमेवर 10% TDS आकारला जातो आणि तो वाचावा यासाठीच ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म 15H भरून देणे आवश्यक असते. आता आहे सेक्शन 197. मित्रांनो, फॉर्म 15G किंवा 15H भरून देण्याऐवजी तुम्हाला सेक्शन 197 चा सुद्धा पर्याय निवडता येतो, जेणेकरून तुमच्या उत्पन्नावर TDS कमी आकारला जातो. पण लक्षात ठेवा, हा ऑप्शन 15G आणि 15H यांच्यासाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्याच व्यक्तींसाठी लागू होतो. कारण टॅक्सपेयरच्या टॅक्सेबल इन्कमवर जो काही TDS आकारला जाणार आहे त्या रकमेपेक्षा कमी रक्कम कापली जावी इतकाच याचा हेतू असतो. मित्रांनो, सेक्शन 197 अंतर्गत अर्ज करण्यासाठी टॅक्सपेयरला लोअर डिडक्शन सर्टिफिकेट म्हणजे LDC मिळवावे लागते आणि LDC मिळवण्यासाठी टॅक्सपेयरला मूल्यांकन अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो, ज्यामध्ये कर कपात कमी करण्यात यावी अशा विनंतीचा उल्लेख असणे गरजेचे असते. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की फॉर्म 15G आणि 15H काय आहे, तसेच कोणता फॉर्म कोणासाठी योग्य आहे, तसेच सेक्शन 197 चा कसा वापर करता येतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.